श्रीराम. चतुर्थ स्थानातल्या गुरुबद्दल माहिती जाणून घेऊया. चतुर्थ स्थान हे आपण सर्वांना माहित आहे की त्याला सुखस्थान हे म्हटले जाते. त्याच्यावरून सर्व प्रकारची सुखे जी आहेत त्याचा बोध हे चतुर्थ स्थानावरून आपणास मिळत असतो. जसे की वाहन सुख आहे, स्वतःचे घर किंवा मनाचे कारक स्थान सुद्धा चतुर्थ स्थानाला म्हटले जाते. आणि त्याचबरोबर शालेय शिक्षणाचा बोध ही चतुर्थ स्थानावरूनच होत असतो. त्याच्यानंतर घराचा बाजूचा जो परिसर आहे त्याचाही बोध आपण चतुर्थ स्थानावरून घेत असतो. आता इथे गुरु सारखा जर शुभ ग्रह आलेला असेल तर तो काय फळे देईल. अर्थातच आपण सुरुवातीपासून एक गोष्ट गुरु संबंधित जाणून घेत आहोत की गुरु ग्रह जो आहे हा चांगला मार्गदर्शक आहे. आणि जर एकटा गुरु हा चतुर्थ स्थानामध्ये आलेला असेल तर अर्थातच तो ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानासंबंधी व्यक्तीला कधी मिसगाईड होऊ देत नाही. म्हणजे उदाहरणार्थ त्याला एखादी नवीन प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये त्याला आजूबाजूच्या परिसरातून, मित्रांमधून किंवा स्वतःला एक अंतर्स्फूर्ती मिळत असते आणि चांगलं मार्गदर्शन मिळत असतं त्या अंतर्स्फूर्तीद्वारे. शिवाय ह्या व्यक्तीला जे भेटणारे काउन्सिलर जे आहेत ते सुद्धा याला व्यक्तीला चांगलंच मार्गदर्शन करत असतात. त्याच्यानंतर ही व्यक्ती जी आहे ही नेहमी चतुर्थ स्थान जे आहे या व्यक्तीचं नेहमी सुरक्षित राहतं. म्हणजे त्यांनी जर एखादी प्रॉपर्टी घेतलेली असेल त्याच्यामध्येही फारसा वाद येत नाही कधीच. त्याच्यानंतर त्याच्या शालेय शिक्षणामध्ये सुद्धा अडचणी येत नाहीत. सहजरित्या ते शालेय शिक्षण जे आहे ते पूर्ण होताना दिसून येतं. शिवाय अनेकदा असंही दिसून येतं की चतुर्थ स्थानात एकटा गुरु असेल तर तो विद्यार्थी आहे तो फार हुशार असतो. अनेकदा शालेय जीवनामध्ये त्याला पुरस्कार मिळतात, प्रसिद्धी मिळते. त्याचबरोबर चांगले कला कौशल्य सुद्धा हा गुरुग्रह देत असतो. त्याच्यानंतर ह्या चतुर्थ स्थानासंबंधी ज्या काही मदत त्याला त्याच्या नशिबाने आवश्यक असते ती त्याला मिळतच राहते. पुढे जाता जाता अजून एक मी एका गोष्टीचा उल्लेख इथे करतो की गुरुसारखा एकटा ग्रह चतुर्थ स्थानामध्ये असेल तर ह्या पत्रिकेमध्ये कोणतेही दोष असू दे त्या दोषांचं निराकरण जे आहे ते आपोआप होतच असते. म्हणजे उदाहरणार्थ राहू आणि चंद्र लग्न स्थानात असतील पण चतुर्थ स्थानात एकटा गुरु आहे तरी सुद्धा हा गुरुग्रह त्याला तारून नेणारच आहे. कारण की गुरुग्रह मनाच्या कारक स्थानात बसलेला आहे. मी फक्त राहूचंद्र ह्याचं एक उदाहरण दिलं. मग जन्मकुंडलीमध्ये आपल्या संपूर्ण कालसर्पयोग असला तरीही काही हरकत नाही, शनिचंद्र योग असला तरीही काही हरकत नाही, अजून मंगळ राहू, मंगळ केतू असे कोणतेही जरी सो कॉल्ड दोष जरी असले तरी चतुर्थ स्थानातला एकटा गुरु जो आहे तो तुम्हाला आयुष्यात नेहमी मार्ग दाखवतो आणि संकटातून बाहेर काढतच राहतो. आता हा चतुर्थ स्थानातला जो गुरु आहे त्याची 5वी दृष्टी येते अष्टम स्थानावर, त्याची 9वी दृष्टी येते ती व्ययस्थानावर आणि 7वी दृष्टी येते ती दशम स्थानावर. तर इथं एक गोष्ट मी प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो की एकटा गुरु चतुर्थ स्थानात आहे आणि त्याच्या मागेही कोणता ग्रह नाही आणि पुढेही कोणता ग्रह नाही. म्हणजे तृतीय स्थानामध्येही ग्रह नाही आणि पंचम स्थानामध्ये ग्रह नाही. तर अशा वेळेस व्यक्ती जी आहे ही कर्मवेडी होताना दिसून येते. म्हणजे नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्त असते. म्हणजे आपण ह्याला असंही इथं उल्लेख करू शकतो की ती व्यक्ती वर्कहोलिक झालेली असते. मग कधी कधी ही जी गोष्ट आहे ही आपल्या स्वतःसाठी ही चांगली नाहीये की घरातल्या किंवा परिवारातल्या सर्व जबाबदाऱ्या तुम्ही विसरून जर फक्त वर्कहोलिक राहिला तर मला वाटत नाही की आयुष्याचा आनंद जो आहे तो तुम्हाला मिळत असेल. तर हा थोडासा ड्रॉबॅक एकट्या गुरुचा चतुर्थ स्थानामध्ये दिसून येतो. जसे की आपणास माहित आहे की चंद्राचा केंद्रुम योग असतो की चंद्राच्या मागेही कोणता ग्रह नाही आणि पुढेही कोणता ग्रह नाही. तसाच गुरुचाही मानायला काही हरकत नाही. अर्थात हे माझं स्वतःचं निरीक्षण आहे, त्यातूनच मी आपणास हे सांगत आहे. मात्र अजून एक चांगली गोष्ट इथं दिसून येते की चतुर्थ स्थानात गुरु असल्यामुळे त्याची 7वी दृष्टी दशम स्थानावर येते
आणि दशम स्थान हे कर्मस्थान मानलं जातं. तर ह्या संबंधित दशम स्थानासंबंधित जे सगळे काही गुणधर्म आहेत त्याबद्दल त्याला नेहमी सकारात्मकच रिझल्ट मिळत राहतात. मग व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, राजकारण असेल, सत्ता असेल किंवा समाजामधील पतप्रतिष्ठा असेल, ह्या सर्व गोष्टीत नेहमी त्याला सकारात्मकच फळे मिळत राहतात. जर इथं गुरु आणि चंद्र युती चतुर्थ स्थानामध्ये असेल तर सुद्धा याला आपण गजकेसरी योग म्हणू शकतो. पण हा गुरु चंद्र योग मकर राशीमध्ये नसावा किंवा तो वृश्चिक राशीमधला नसावा. कर्क राशीतला गुरु चंद्र योग जर चतुर्थ स्थानात असेल तर तो आपण राजयोग कारक म्हणू शकतो. तर व्यक्तीला आयुष्यात कोणतेही कष्ट न करता अनेक गोष्टी सहज मिळत जातात. पण इथं अजून एक गोष्ट अशी दिसून आली की गुरुचंद्र युती चतुर्थ स्थानामध्ये आहे आणि जेव्हा चंद्र गोचरीने दशम स्थानामध्ये जात असतो त्यावेळेस ह्या व्यक्तीचे मानसिक चंचलता जी आहे ती फार वाढलेली दिसते ज्यावेळेस चंद्र जो आहे तो गोचरीने दशम स्थानातून जाईल. अर्थात हा साधा नियमच आहे पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा. जर आपल्या कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहांची युती असेल तर गोचरीने जेव्हा ते ग्रह समोरासमोर येतात त्यावेळेस त्या ग्रहांची फळे जी आहेत ती थोडी डिस्टर्ब झालेली दिसून येतात. त्यामुळे अशा वेळेस आपण थोडी चंचलता जी आहे मनाची ती ताब्यात ठेवावी आणि त्यासाठी नियमित उपासनाही गरजेची आहे. त्याच्यानंतर गुरु शनी युती चतुर्थ स्थानामध्ये असेल तरी सुद्धा हा मोठा राजयोग कारक योग आहे. म्हणजे याचं उदाहरणार्थ भारतामधील उच्च पदावर बसलेले जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा चतुर्थ स्थानात गुरु शनी युती आहे. इतर कोणतेही दोष असले तरी त्या दोषांवर गुरु शनी युती जी आहे ती मात करत राहते. आता हा चतुर्थ स्थानातला गुरु शनी योग काय करतो, सहजासहजी सरकारी गोष्टींमध्ये पद मिळवून देतो. मग एखादा विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तो ट्राय करत असेल किंवा एखाद्याला सहजरित्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे पद आहे ते आयुष्यात मिळते, हा गुरु शनी युतीचा गुणधर्मच आहे. मात्र ती चतुर्थ स्थानामध्ये असावी. अर्थात गुरु शनी युती ही कोणत्याही स्थानात असू दे ती त्याचं शेवटी जे फळ आहे सकारात्मक ते देणारच आहे, पण त्याला स्थानबलही प्राप्त झालेलं दिसून येतं. ह्या गुरुची दृष्टी जी आहे ती व्ययस्थानावर पण पडत आहे. चतुर्थ स्थानात असल्यामुळे त्याची दृष्टी अर्थातच व्ययस्थानामध्ये येत आहे. म्हणून या व्यक्तीला सहजासहजी परदेशी जाण्याचे योग येतात आणि परदेशामध्ये सुद्धा अशी अनोळखी ठिकाणे असतात की जिथं फार कमी लोकांना जाण्याचे योग तयार होतात. अशा ठिकाणी जाण्याचे योग ह्या व्यक्तीस तयार होतात. अशा अनेक देश आहेत जिथं काही व्यक्ती कामानिमित्त पोहोचू शकलेल्या नाहीत किंवा जिथं त्यांना जाण्याची संधी मिळालेली नाही. त्या ठिकाणी ह्या व्यक्ती नेहमी जाऊन त्यांचं करिअर जे आहे ते साध्य करतात. चतुर्थ स्थानातला गुरु हा नेहमी व्यवसाय, नोकरी, शिक्षण ह्यामध्ये तर सपोर्ट देतोच, पण त्याचबरोबर कोणताही अडथळा न आणता यश प्रदान करत राहतो. अर्थात तो एकटा असेल तर. त्याच्यानंतर गुरु चतुर्थ स्थानात आहे आणि मंगळही चतुर्थ स्थानात आहे. तर ह्या दोघांची जी युती आहे ही व्यक्तीला फार महत्वाकांक्षी बनवते आणि नेहमी लोकांना सल्ला देण्यासाठी उत्स्फूर्त करत राहते. नेहमी ह्या व्यक्तीमध्ये एक एनर्जी असते की नेहमी आपण आजूबाजूच्या लोकांना सल्ले देत राहावं. पण मी अशा लोकांना नेहमी सजेस्ट करतो की आपल्या शब्दाचे महत्त्व फार असते, त्यामुळं आपण उगीच कोणाला सल्ला देऊ नये. आवश्यक असेल तिथं तुम्ही द्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती असेल त्याला सल्ला द्या. मागितल्याशिवाय कोणीही कोणाला सल्ला देऊ नये. पण गुरु मंगळ युतीचं नेहमी वेगळेच आहे. अशा व्यक्तींना मी नेहमी सांगत असतो की न मागता कोणाला सल्ला देऊ नये. त्याच्यानंतर गुरु चतुर्थ स्थानात आहे, पण जर त्या गुरुपासून तिसऱ्या स्थानी मंगळ असेल म्हणजे षष्ठम स्थानात मंगळ असेल तर मात्र ह्या व्यक्तीला थोडीशी गुप्त शत्रूंचा त्रास असतो. पण तरी सुद्धा ही व्यक्ती जी आहे
ती सर्व अडचणींवर मात करतेच आणि आपला विजय जो आहे तो प्रस्थापित करत राहते. गुरु चतुर्थ स्थानात आहे आणि रवी दशम स्थानात आहे. हा सुद्धा एक मोठा राजयोग जो आहे तो त्याच्या आयुष्यात दिसून येतो. आता इथं राजयोग म्हणजे बऱ्याचशा संकल्पना आहेत राजयोगाबद्दल. माझं तर असं राजयोगाबद्दल मत आहे की बऱ्याचशा गोष्टी कमी कष्ट करता आयुष्यात मिळून जातात. त्याला आपण राजयोग म्हणायला काही हरकत नाही. चतुर्थ स्थानात गुरु असलेला व्यक्ती अर्थातच त्याचा बुद्ध्यांक जो आहे तो फारच प्रबळ असतो. त्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये ह्या व्यक्तीची बुद्धी जी आहे ती तीव्र असते आणि त्यामुळं वैचारिक मतभेद जे आहेत ह्या व्यक्तीचे सारखे होत राहतात. सोसायटीमधील लोकांच्या बरोबर पटवून घेणे ह्यांना आवडतच नाही. याचं कारणच असं आहे की नेहमी जे विचार आहेत ते स्टँडर्ड आणि क्वालिटीचे विचार मी करतो असा एक संभ्रम या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. मी विचारी, मी बुद्धिवान असा थोडासा अहंभाव जो आहे तो न कळत बुद्धीला लागलेला असतो आणि ते थोडंसं सोसायटीमध्ये वावरताना मला चुकीचं वाटतं. त्यामुळं मी अशा लोकांना सल्ला देतो की नेहमी तुम्ही 4 जण जर काय सांगत असतील तर कमीत कमी त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून तरी घ्यावं. नंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. त्यामुळं चतुर्थ स्थानात गुरु असणाऱ्या व्यक्ती नेहमी समोरच्याचे विचार डॉमिनेट करताना मी अनेकदा पाहिलेले आहेत. मुळात ह्या व्यक्तींना कुठल्याही ज्योतिषकाराकडे जाण्याची गरजच नाही, कारण की स्वतःच ते इतके बुद्धिमान असतात. प्रत्येक संकटातून मार्ग कसा काढायचा ह्याचं मार्गदर्शन त्यांना स्वतःची बुद्धीच देत असते. त्यामुळे तिथेही काही फारशी आवश्यकता नसते. चतुर्थ स्थानातला गुरु जो आहे तो इतका पॉवरफुल आहे की समोरच्याला आपले म्हणणे काय आहे हे कन्व्हिन्स करूनच देतो. इतकी त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं, कॅपॅसिटी असते की समोरच्याची समजूत कशी काढू. तर हे जे पोटेन्शियल आहे ह्याचा वापर जरी आपण जनकल्याणासाठी केला तरी सुद्धा खूप चांगला मार्ग तिथं निघताना दिसून येतो किंवा ह्या गुरुचा एक सकारात्मक उपयोग आपण करून घेतला आपल्या आयुष्यात असंही त्या ठिकाणी म्हणता येईल. आता हा चतुर्थ स्थानातला गुरु आहे आणि भाग्यस्थानामध्ये जर ह्या व्यक्तीच्या शनी असेल, म्हणजे चतुर्थ स्थानात गुरु भाग्यस्थान म्हणजे आपण त्याला नवम स्थान असे म्हणतो, तर ह्या व्यक्तीचा आयुष्यात ओढा जो आहे तो नेहमी अध्यात्माकडेच झालेला दिसून येतो. व्यक्तीला सहजासहजी ध्यानधारणा करणे, मेडिटेशन करणे ही एक प्रकारचे कौशल्य त्या व्यक्तीमध्ये आलेले असते. फारशी काही साधना या व्यक्तीला आयुष्यामध्ये करण्याची गरज पडत नाही. शिवाय ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या मनानेही खूप शांत असतात, ज्यांच्या भाग्यस्थानात शनी असतो आणि चतुर्थ स्थानात गुरु असतो. एकटा गुरु म्हणतो मी आणि एकटा शनी नवम स्थानामध्ये आहे. त्याच्यानंतर ह्या व्यक्तींचा जो प्रभाव आहे सोसायटीमध्ये तोही खूप चांगला झालेला असतो, ज्यांच्या भाग्यस्थानात शनी आणि चतुर्थ स्थानात गुरु आहे. म्हणजे त्यांची एक प्रकारची इमेज आहे, ती इमेज नेहमी सोसायटीमध्ये चांगली राहते की ही व्यक्ती धार्मिक आहे किंवा तत्वनिष्ठ आहे किंवा नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागत असते, असा एक प्रकारचा समज जो आहे तो सोसायटीमधल्या लोकांमध्ये दिसून येतो. त्यामुळे चतुर्थातला शनी आणि चतुर्थातला गुरु आणि भाग्यस्थानातला शनी जो आहे हा योग आपल्याला सुद्धा चांगला म्हणता येईल की ही व्यक्ती समाजामध्ये आपले चांगले स्थान प्रस्थापित करण्यासाठी जन्माला आलेली आहे, असा अर्थ आपण तिथं काढण्यास काही हरकत नाही. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात गुरु आहे आणि सप्तम स्थानात शनी आहे. तर इथं आता बऱ्याच जातकांच्या अशा शंका असतात की सप्तम स्थानात शनी आहे तर आता आमचा विवाह जो आहे तो उशिरा होईल, तो वक्री आहे त्यामुळे विवाहामध्ये अडचणी येतील. पण एकटा गुरु चतुर्थ स्थानात असेल तरी सुद्धा तो गृहसौख्य जे आहे तो मिळवून देतो. त्यामुळे अशा लोकांचा विवाह जो आहे तो सुद्धा वेळेवरच झालेला दिसून येतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होताना दिसून येत नाही. कधी कधी थोडंफार असंही दिसून येतं की चतुर्थात गुरु आहे आणि सप्तमात शनी आहे तर आपल्यापेक्षा थोडंफार जास्त वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह होताना
दिसून येतो. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात गुरु आणि पंचम स्थानामध्ये शनी असेल तर व्यक्ती जी आहे ही नेहमी कला कौशल्याने पूर्ण असते. आता तुमचा कदाचित असाही प्रश्न असेल की सर शुक्र ग्रह जो आहे तो कला आणि कौशल्याचा कारक आहे. तर असं काही नाही मित्रांनो, की चतुर्थ स्थानात गुरु आणि पंचम स्थानात शनी असेल तर व्यक्ती कोणतीही कला संपादन करून घेण्याचे पोटेन्शियल त्याच्यामध्ये ठेवते. कोणतीही कला असू दे. आज त्याचं हँडरायटिंग जे आहे, हस्ताक्षर जे आहे ते खूप सुंदर असू शकतं. अनेक लोकांच्या मनाला भावणारे हस्ताक्षर त्या व्यक्तीचे असू शकतं. तर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचे कौशल्यही त्या व्यक्तीमध्ये असते. बोलण्यामध्ये तर चतुरपणा असतोच, पण व्यक्ती जी आहे शांत असते आणि नेहमी वागण्यामध्येही चतुर दिसून येते. त्यांच्या पंचम स्थानात शनी असतो. आणि फार तर मी असं म्हणेन, पंचम स्थानातला शनी हा जर धनु राशीतला असेल आणि वृश्चिक राशीचा गुरु चतुर्थ स्थानात असेल तर हा योग जो आहे तो फारच उत्तम आहे. ह्या व्यक्तीला आपण ट्रिमेंडस टॅलेंट घेऊन जन्माला आलेली व्यक्तीच म्हणूया. कारण की अशा व्यक्तींच्या बुद्धीमध्ये 1000 लोकांचे काम करण्याची क्षमता असते. इतकी बुद्धी ह्या व्यक्तीमध्ये जन्मताच आपण असं म्हणूया की परमात्म्याकडून आलेली असते. ह्या व्यक्ती योगी म्हणायला काहीही हरकत नाही. अर्थात ह्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर ते चांगल्या कामासाठी करतील का वाईट कामासाठी करतील हे त्या व्यक्तीला मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून आहे. कारण की गुरु आणि शनी तर दोन्हीही शक्तिशाली ग्रह आहेत आणि चतुर्थातला वृश्चिकेचा गुरु आणि पंचमातला धनु राशीचा शनी हे दोन्हीही ग्रह असे पत्रिकेमध्ये आलेले आहेत की त्या व्यक्तीला नेहमी त्याची बुद्धी जी आहे ही 10 पटीने इतरांपेक्षा चालवण्याचे कौशल्य जे आहे किंवा क्षमता जी आहे ते प्रदान करत असतात. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात गुरु आहे, त्यामुळं ह्या व्यक्तींच्या घरामध्ये उत्तर दिशेला नेहमी सकारात्मक ऊर्जा असते. नेहमी कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला उत्तर दिशेकडून अनेकदा लाभ मिळतानाही दिसून येतात, किंवा कोणत्याही प्रकारची मदत असेल किंवा आपल्याला सपोर्ट हवा असेल तो सुद्धा उत्तर दिशेकडून मिळताना दिसून येतो. अष्टम स्थानावर ह्या गुरुची दृष्टी असल्यामुळे अनेकदा ही व्यक्ती आजारातून रिकवर होताना दिसून येते. असे फारसे काही गंभीर आजार ह्या व्यक्तीला होत नाहीत. मात्र मी अशा व्यक्तींना पुन्हा एकदा जाता जाता एकच सल्ला देतो की एकटा गुरु चतुर्थ स्थानामध्ये आहे, त्याच्या मागे पुढे कोणताही ग्रह नाही, तर आपण वर्कहोलिक न होता आपल्या सामान्य आयुष्यामध्ये आनंद कसा घेता येईल याचाच विचार करावा. कारण की हा गुरु कामामध्ये इतका भरकटवत नेतो तुम्हाला की तुम्हाला स्वतःचंही भान राहत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.